स्थितीत आहे, निराश होतोय आणि आज नैराश्य मोठी कधी कधी आत्महत्या देखील करतोय. पण मंडळी, या ठिकाणी मला सांगायला अत्यंत आनंद अभिमान वाटतो की आज बुलढाण्यामध्ये या तमाम शेतकऱ्यांसाठी, या कष्टकऱ्यांसाठी आपला सर्वांचा लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड, त्या कामाला लाख लाख सलाम आहेत साहेब. जर एकदा जोराड्या या गोष्टीसाठी व्हायला पाहिजेत की त्यांच्या संकल्पनेतून अनेकविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. आणि मंडळी, खऱ्या अर्थानं आज बुलढाणा शहर एका नाविन्यतेकडे सुरू झालंय. शेतकऱ्याचा जरी कधी कडे आत्महत्या करत असला तरी देखील त्याने आपला स्वाभिमान मात्र सोडलेला नाही. आणि अशाच एका शेतकऱ्याच्या स्वाभिमानाची गोष्ट तुम्हाला सांगतो. एका शेतकऱ्याचा तरुण मुलगा मोठ्या शहरात मोठ्या कॉलेजमध्ये उच्च शिक्षणाकरता गेला. कॉलेजचा पहिला दिवस, सरांच्या वर्गात आगमन झालं. कोण कुठला, नाव काय, गाव काय, वडील काय करतात, ओळख परेड सुरू झाली. शहर मोठं होतं. कोणाचे वडील डॉक्टर, इंजिनियर, कोणाचे वडील वकील, प्रोफेसर. माझा नंबर आला, मी उठून उभा राहिलो. म्हटलं, सर माझे वडील शेतकरी आहेत. सगळं वर्ग हसायला लागला. मला राग आला. मी म्हटलं सरांना, सर मी नाही म्हणत यांचा धंदा छोटा आहे. मी म्हटलं सरांना, सर मी नाही म्हणत त्यांचा धंदा छोटा आहे, पण खरंच सांगतो सर, माझा बाप या सगळ्यांपेक्षा मोठा आहे. अरे रात्रंदिवस काबाड कष्ट करून तो राबतो. अरे रात्रंदिवस काबाड कष्ट करून तो राबतो ना, म्हणून तो आम्ही दिसतो. पाऊस येईल नाही येईल माहित नसताना, पाऊस येईल नाही येईल माहित नसताना मातीमध्ये काळीच पेरतो. खरं सांगतो सर, माझा बाप माती संग जुगार खेळतो. जुगार जुगार जिंकण्यासाठी सगळेच खेळतात. अरे जुगार जिंकण्यासाठी सगळेच खेळतात, पण माझा बाप तुम्हाला आम्हाला जगवण्यासाठी खेळतो. म्हणून सांगतो सर, माझा बाप या सगळ्यांपेक्षा मोठा ठरतो. माझा बाप या सगळ्यांपेक्षा मोठा ठरतो. नाचते ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो. टिपण चालते, टिपण चालते. होते कस्तुरीच्या सुवासानं फुल जीवाला पडते, फुल जीवाला पडते. वाटे आगोची पाहते, आगोची पण हाणतो मैना वाटुली पाहते. मातीत मातीत टिपण चालते, टिपण चालते, टिपण चालते. वीज थैथय नाचते, ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो.
बघा जमलं तर जरा जोरदार होतच ना टाळ्या मंडळी, मागची मंडळी. कारण कसं आहे ना, तुमच्या टाळ्या म्हणजे आमचा श्वास आहे. तुमच्या टाळ्या म्हणजे आम्हा कलावंतांचा श्वास आहे. तुमच्या शिट्ट्या, तुमचं वन्स मोर